व्हीएनच्या स्कॅनरनं व्हिडिओ एडिट करतात तुम्ही आणि माझ्या समोर येऊन म्हणता एडिटर आहे आम्ही. व्हीएनच्या स्कॅनरनं व्हिडिओ एडिट करतात तुम्ही आणि माझ्या समोर येऊन म्हणता एडिटर आहे आम्ही. तर तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुमचा फोटो सिलेक्ट करू इथून ॲड करून द्यायचा आहे. फोटो इथे आपण ॲड केल्यानंतर खाली इथे तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे. 2 बटन हा जो फोटो असेल इथून सेट करून घ्यायचा आहे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर हे तुम्हाला खाली ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ असेल सिलेक्ट करून इथून ॲड करून द्यायचा आहे. बीटमा व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली तेवढे ते स्क्रोल केल्यानंतर हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं एक ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो बीट मोड आहे ना त्यामध्ये आपण ह्या बीट दिल्या तिथून बघू शकाल की सिम्पली ह्या ज्या बीट आहेत आपल्या इथून आहेत ते 1 2 3 अशा बीट आहेत. तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल तिथून स्पीड करायचा आहे. पहिली बीट बायची कुठे चेंज होते इथून आपली ही बीट चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करू तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करून ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. आपल्या ह्याच फोटोवरती क्लिक करू तेव्हा स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो फोटो असेल शेवटच्या बीट मार्कपर्यंत स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मोड आहे ना इथून आपल्याला काय करायचं सिम्पली हा जो आपला पहिला फोटो इथून स्प्लिट करून द्यायचा आहे. इथून हा भाग होऊन जाईल. त्याच्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे आपण ह्या जो पहिला फोटो आहे त्याला आपल्या 3 PNG इथून ॲड करायच्यात. तर सिम्पली आपल्याला काय करायचं हे तिथून बघू शकाल की हा जो आपला व्हिडिओ आहे ना त्याला आपल्याला स्प्लिट करून घ्यायचा आहे. जे 3 PNG आहे तिथून ॲड करण्यासाठी पहिला आपल्या डावला कुठपर्यंत इथून बघायचं आहे कुठपर्यंत येतो ते बघायचं आहे. तर सिम्पली इथपर्यंत येतो तर इथून स्प्लिट करू हा व्हिडिओ. त्याच्यानंतर दुसरा डायलॉग इथून संपतो इथून स्प्लिट करू आहे. अशा 3 भाग होऊन जाते बीट मा व्हिडिओचे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला बीट माउटचा भाग आहे ना त्यावरती क्लिक करायचं. खाली थोड्या ते स्क्रोल करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून सिम्पली पहिल्या पेंजीतून ॲड करायचं. दुसऱ्या भागाला दुसऱ्या पेंजीतून ॲड करून द्यायचं अशा प्रकारे. तिसऱ्या भागाला तिसऱ्या पेंजीतून ॲड करायचं अशा प्रकारे. आणि हा जो आपला चौथा भाग असेल त्याला चौथ्या पेंजीतून ॲड करून द्यायचा अशा इमोजी PNG असेल चौथं. तर अशा प्रकारे PNGतून ॲड करून घ्यायचे. PNG ॲड केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या पहिल्यांदा व्हिडिओने इथे की द्यायची आणि फोटोच्या शेवटला इथे की द्यायची. पहिल्या कीपाशी आल्यानंतर सिम्पली हा जो फोटो असेल झूम करून द्यायचा एवढा जसं तुम्हाला वाटेल तशा वेळेस झूम करू शकता. जास्त नाही थोडाच करायचा आहे. इथून हे झाल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे हा जो आपला दुसरा फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे तुम्हाला. इनमध्ये तुम्हाला हा जो ड्रॉप डाऊनचा फिट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा पुढच्या फोटो आपले सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो फिट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला अनफोल्ड जो फिट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक सेक जो फीड असेल इथून सिलेक्ट करून द्यायचा. कॉम्बोमध्ये तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला व्हायब्रेटिंग पॅनल जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस सेकचा जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या सिम्पली आउटमधला ब्लॅक होलचा जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या सिम्पली आपल्या इनमधला रॉक वर्टिकल जो फीड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उडायचं इथे खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हॅलो ब्लरचा एक इफेक्ट मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो जेतो आपण स्प्लिट केला ते त्याचं व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली सेक नावाचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची.
त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या म्हणजे दुसरा फूड आहे तिथे यायचं व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये पुन्हा येऊन यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये तुम्ही शोधू शकता. त्याच्यानंतर सिम्पली इथे बघू शकाल की येथे आपला हा जो फेड आहे तो इथून स्लाईड करूया बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंदाच्या इथला फोटो आहे तिथेच व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून स्लाईड करून द्यायचा आहे. तर सिम्पली हा जो व्हिडिओ इथून स्लाईड करूया बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 आणि 8 सेकंद आहे तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर सुरू करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्याचा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिट्स ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. पुन्हा स्प्लिटमध्ये दिल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली हा जो व्हिडिओ आहे तो मिळून जाईल. आपल्याला इथून स्लाईड करायचं आहे 3 प्लेट सेट्स इथून स्लाईड करा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 11 आणि 12 सेकंद आहे तिथले जे दोन्ही फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.